सेना भाजपची युती तुटल्यानंतर आता दोन्ही पक्षातले कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत। या कार्यकर्त्यांना युती तुटण्याबद्दल नेमकं काय वाटतं त्यांच्याकडनं जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी दोन समविचारी पक्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये हे दोन्ही पक्ष गेल्या 25 वर्षापासून हातात हात घालून कालपर्यंत सोबत लढत होती। मात्र काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये जाहीर केलं की यावेळी शिवसेना ही स्वबळावर लढेल आणि नेमकं याबाबतच शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे वैयक्तिक मत काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। आपल्यासोबत एकीकडे भारतीय जनता पार्टीचे युवा पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्यासोबत शिवसेनेचे युवा सेनेचे काही पदाधिकारी आहेत। दोघांच्याही भूमिका वैयक्तिक आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। शिवसेनेनं जाहीर केलं वेगळं लढू, नंतर आता चित्र स्पष्ट झालंय की जी युती आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये होणार नाही, 25 वर्ष सोबत होतात। काय तुमची वैयक्तिक भूमिका आहे याबाबत? आमचा फक्त एकच मुद्दा होता याच्यामध्ये युतीच्या वेळी की आम्हाला युती करताना पारदर्शकता पाहिजे, युती करताना पारदर्शकता पाहिजे। तर आमची असं भूमिका होती की आमची ताकद मुंबईत वाढलेली आहे, तर 15 आमदाराच्या ज्या अनुषंगाने आम्ही 114 सीटची डिमांड केली। महत्वाचा विषय असा की आरोप प्रत्यारोप दोन्ही पक्षाकडून होत होते। जे आपण म्हणताय परवाच्या या गेल्या 4 दिवसांच्या न्यूजपेपरमध्ये असं लिहून येण्यात आलं की भारतीय जनता पक्षाला 60 सीटा देण्यात येतील। आपल्या माहितीनुसार की भारतीय जनता पार्टीची विधानसभेची जी कामगिरी आहे आणि त्याच्यात भारतीय जनता पार्टीचा वाढलेले जे कार्यकर्ते आहेत त्या दृष्टिकोनातनं जे विधान मित्र पक्षातनं झालं ते विधान बरोबर नव्हतं। पण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडनं जाणून घेऊया अगदी थोडक्यात आणि नेमकी त्यांची काय भूमिका होती। सर, 25 वर्ष तुम्ही एकत्र लढत होतात, शेवटी आता उद्धव साहेबांनी घोषणा केली, आपण भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं मत जाणून घेतलं। एक तुमचं वैयक्तिक मत काय आहे युतीबाबत? मोठं पुण्याचं काम झालं। अच्छा, आता त्यांना मोठा भाऊ लहान भाऊ कळेल। अच्छा, युती तुटली काल उद्धव साहेबांनी घोषणा केली। शिवसैनिक 227 जागांवर लढायला समर्थ आहे। काल जो तुम्ही एबीपी माझा ऑनलाईन सर्व्हे घेतलात एबीपी माझाचा, त्या सर्व्हेमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांनाच मिळालेलं आहे। जवळजवळ 92% लोकांनी शिवसेना स्वबळावर जिंकू शकते आणि जिंकणार असं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे। आता पारदर्शकतेचा जर मुद्दा असेल तर साहेबांनी काल सांगितलं स्थायी समितीत, म्हणजे ज्या समितीवर सगळेजण आरोप करतात त्या समितीत 9 सदस्य शिवसेनेचे आहेत, 5 सदस्य भाजपाचे आहेत, 4 सदस्य काँग्रेसचे आहेत, मनसेचे देखील तिथे 2 सदस्य आहेत आणि मग सपा आणि इतर असे सगळ्यांचे सदस्य आहेत। त्याच वेळेला तिथे पत्रकार देखील त्या समितीच्या बैठकीला उपस्थित असतात, हे तुम्हाला देखील माहिती आहे। म्हणजे तिथे पारदर्शकता आहेच, अजून काय पारदर्शकता महापालिका कारभारात येऊ शकते? खरं तर काल जो भूमिका उद्धव साहेबांनी जी घेतली त्याबद्दल पहिल्यापासून शिवसैनिकांचं व आमच्या वरिष्ठांचं हे मनात होतंच की एकटं लढलं पाहिजे आणि ही जी भूमिका घेतली त्याबद्दल आम्ही खरोखर खूप आमच्यात आणखीन बळ होतंच, आणखीन वाढलं। आणि कालच्या भाषणामध्ये व्यासपीठावरती उद्धव साहेब जे बोलले त्यावेळेला प्रत्येक शिवसैनिकांना असं वाटलं की तेवढ्या वेळेसाठी का होईना बाळासाहेब खाली म्हणजे त्यांच्या माध्यमातून बाळासाहेब बोलतायत असं आम्हाला जाणवलं। विचार जरी सारखे असले तरी आमच्यामध्ये एक होतं की आमच्यामध्ये एक विश्वासाचं नातं होतं, पण त्यांनी तो विश्वासघात केलेला आहे। त्यांनी आमच्याबरोबर विश्वासाने चालले नाहीत। 25 वर्षात आम्हाला बऱ्याच ठिकाणी असा पण अनुभव आला की सेनेचा जिथे उमेदवार आहे तिथे बीजेपीने डमी उमेदवार कायम उभा करत आले। तो रोष कायम शिवसैनिकांमध्ये वाढत गेला होता आणि त्याचा काल बांध फुटला। काल जी घोषणा झाली 2 पक्ष वेगवेगळे लढणार ही घोषणा झाल्यानंतर लगेच मुंबई काँग्रेस अध्यक्षांनी मैत्रीचा हात राष्ट्रवादीच्या पुढे केला। त्यामुळे आता ते 2 पक्ष एकत्र येतील आणि तुम्ही दोघं वेगळे असाल असं चित्र असू शकतं, काय सांग? नक्कीच असं चित्र असू शकतं, कारण की ही जी युती तुटलेली आहे तिचा फायदा अन्य जे विरोधी पक्ष आहे जसे राष्ट्रवादी आहे आणि काँग्रेस पक्ष हे नक्की घेण्याचा प्रयत्न करतील। जे मतांचं विभाजन आहे त्याच्यात मतांच्या विभाजनाचा फायदा घेण्याचा नक्की प्रयत्न करतील। परंतु भारतीय जनता पार्टी नेहमी विकासाचा मुद्दा आहे आणि विकासाचे जे सार्वजनिक प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांनाच पुढे घेऊन निवडणूक लढेल आणि त्या प्रश्नावरचं आमचं जे जाहीरनामा आहे, आमचं जे वचननामा आहे तो येत्या 2 दिवसांमध्ये माननीय आशिष शेलारजी जनतेसमोर मांडतील। त्यामुळे दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा
त्यांना सुद्धा कुठेतरी त्यांच्या बोलण्यातनं हे दिसून येतं की त्यांना सुद्धा स्वबळावर लढण्याची इच्छा होती आणि अर्थातच जी कार्यकर्त्यांची जी पदाधिकाऱ्यांची इच्छा होती ती फक्त दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्याकडनं पक्षप्रमुखांकडनं जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता लोक मुंबईकर कुणाच्या पारड्यात किती मतदान करतात, कोण लहान भाऊ कोण मोठा भाऊ, जे चर्चा यांच्याकडनं पक्षांकडनं केली जाते हे सुद्धा येत्या काळात निवडणुकानंतर 23 फेब्रुवारीला स्पष्ट होईल. गजानन बाळापूरकर सह अक्षय कुडकेलवार, एबीपी माझा, मुंबई.